सगळ्यात म्हणजे मुंबईमध्ये आज मुंबई चोकिंग का होत आहे, कारण जे पीजी आरजी आहेत असे प्रायव्हेट लोकांना दिले जातात. आता बोरिवली मी बघितलं तर किती वर्षापासून चाललेलं आहे. कमला विहार स्पोर्ट्स क्लब असो, एमसी असो, या सगळ्या महानगरपालिकेच्या जागा आहेत आणि ह्यांना प्रायव्हेट पार्टीजला देऊन सामान्य जी जनता आहे, आता क्लब असो मेंबरशिप असो, हे सामान्य जनताचा कुठलाही माणूस करू शकत नाही. आणि ह्यालाही जर ते केलं तर कुठेतरी इकडे आपण गल्ली क्रिकेट म्हणतो, तो जो प्रकार आहे आणि तो जो कॉन्सेप्ट आहे, गल्ली क्रिकेट आहे. मला माहिती की आम्ही लहान असताना ते विटी दांडू खेळायचो किंवा क्रिकेट खेळायचो, लाकडाची बॅट वगैरे घेऊन. हा कन्सेप्ट कुठेतरी जातोय आणि हा नको व्हायला, म्हणून आता हा जो 14-15 हजार स्क्वेअर मीटरचा ओपन एन एनक्रोच प्लॉट आहे, जो लेआउट मध्ये बीएमसी ला महानगरपालिकेला मिळालाय, म्हणजे हा महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. आता हा ग्राउंड ह्याच्यावर अर्ध्या प्लॉट किंवा एक छोट्याशा भागावर स्कूलचं रिझर्वेशन आहे. मुंबई महानगरपालिकांच्या मुंबई पब्लिक स्कूल हा कॉन्सेप्ट खूपच चांगला चाललाय आणि कुठेतरी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दर्जांमध्ये कुठेतरी सुधारणा झाली आणि कुठे स्टुडंट्स पण वाढतील. अशा वेळेस जर असा ओपन अनएनक्रोच प्लॉट आहे, तिकडे मुंबई महानगरपालिकेने आपल्याला लागणाऱ्या शाळा, स्कूल, हायस्कूल किंवा कॉलेजही, ज्युनियर कॉलेज असा बनवलेला, तर सामान्य नागरिक जे मुंबईची ज्या लोकल जनता आहे त्यांना तो कामाला येईल. व्हीव्हीआयपी लोकांसाठी जे क्लब किंवा शाळा बनत आहेत आणि त्याचा सामान्य जनतेला कुठलाही फायदा होत नाही. तसंच बघायला गेलं तर आमदार आलेले त्यांनी काय आश्वासन दिलेलं आमदारांनी सांगितलेलं आहे, आमदारांचा मी धन्यवाद करते की ते सकाळी सकाळी लोकांच्या म्हणजे जी विनंतीचा मान ठेवून इकडे आले. त्यांनी पूर्ण परिस्थिती समजून घेतली आणि आश्वासन दिलंय की संबंधित खात्यात, म्हणजे हा प्लॉट बीएमसी महानगरपालिकेमध्ये येतो, तर महानगरपालिकेमध्ये ही मीटिंग लावून जे काय मुद्दे प्रश्न आहेत नागरिकांचे ते मांडतील.